आजचे जे वैद्यकीय एक्सपर्ट आहेत ते आपल्याला सांगतच असतात की साखरऐवजी गुळ खा, गुळ खा, गुळ कितीही खाल्ला तरी चालतो। तर आपण तेच करणार आहोत। तर खरवसाच्या दुधामध्ये गुळ वापरून खरवस अगदी सुंदर कसा बनवायचा, कसा खडीदार बनवायचा आणि किती छान तो लागतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर नमस्कार मंडळी, तर जयस पॉकेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही कंटेंट वाचून तुम्हाला कळालं असेल की आजची रेसिपी काय आहे। तर आपण आज बनवणार आहोत खरवस। तर बऱ्याच ठिकाणी खरवस हा बनवला जातो साखरेने, तर साखरेऐवजी गुळाचा वापर करा। खरवसाचं दूध हे सगळ्यांनाच मिळतं असं नाही, पण आजकाल ना वेबसाईट वरती दुधाची पावडर सुद्धा मिळते ज्याच्यामुळे आपण खरवस बनवू शकतो। तर बघूया आज आपण गुळापासून खरवस कसं बनवतात। तर सर्वात प्रथम पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये जाळी सुद्धा ठेवलेली आहे। तर पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे। तर मी दूध आधी गाळून घेत आहे। तर दूध मी अर्धा लिटर वापरणार आहे चिकाचं। तर चिकाचं दूध तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच की आपण जे खरवसासाठी जे दूध वापरतो ते हे चिकाचं दूध आहे। तर हे आपल्याला आधी गाळून घ्यायचं आहे। तर आता हे गाळून झालेलं आहे। तर आपण यामध्ये आता दूध टाकून घेणार आहे। तर मी दूध गाईचं वापरणार आहे। तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं किंवा गाई म्हशीचं दूध वापरू शकता। तर मी गाईचं दूध इथं वापरणार आहे। तर यामध्ये मी 1 लिटर दूध घालणार आहे। सर्वात प्रथम ही अर्धा लिटरची पिशवी मी फोडून यामध्ये डायरेक्ट घातलेली आहे। तर मी इथं 1 लिटर दूध या दुधात घातलेलं आहे। तर आपण आता नेक्स्ट कृती करूया। 1 लिटर दूध मी या चिकाच्या दुधामध्ये घातलेलं आहे आणि दूध नेहमी आपण नॉर्मल टेम्परेचरवरतीच दूध घ्यायचं आहे। आणि आता गूळ मी बारीक करून घेत आहे। फोडून तुम्ही करू शकता किंवा चिरून सुद्धा टाकू शकता। हा गूळ थोडा कडक असल्यामुळे मी याला ठेचणीच्या साहाय्याने थोडंसं बारीक करत आहे, जेणेकरून हे दुधामध्ये अगदी विरघळलं जाईल। आणि गूळ हे खूप आपलं जुनी पद्धत आहे पारंपरिक, तर गावाकडे याचप्रमाणे बनवलं जातं। तर तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गूळ अगदी बारीक ठेचून झालेला आहे। तर आपण आता पुढची प्रोसेस करूया। साधं दूध आणि चिकाचं दूध यामध्ये मिक्स केलेलं हे पूर्ण दूध आहे। तर या पातेल्यामध्ये आपण जो गूळ बारीक करून घेतलेला आहे तो घालणार आहोत। तर जवळजवळ हे 1.5 लिटर दूध आहे। तर यामध्ये आपण अर्धा किलो गूळ घालणार आहोत। जेवढं तुम्ही गोड हे खरवस बनवणार तेवढं याला
चव खूप छान येते आणि चविष्ट लागतं। तर हे गावाकडचं स्वीट आहे, अगदी सुंदर लागतं। साखरेऐवजी गुळामध्येच बनवा पारंपरिक पद्धतीने, अगदी छान आणि पौष्टिक हे बनतं। यामध्ये गूळ अगदी बारीक हा मिक्स केला पाहिजे, अगदी एकजीव हे झालेलं पाहिजे मिक्सचर। तर तुम्ही रवी घेऊ शकता किंवा चमचा घेऊ शकता, जेणेकरून हे दूध हलवायचं आहे आणि यातला गूळ जो आहे तो दुधात विरघळवायचा आहे। तर हा गूळ जो आहे ना थोडा कडक आहे, म्हणून मी यामध्ये ठेचणी घालून अगदी अलगदरीतीने बारीक करत आहे, जेणेकरून जे गुळाचे खडे आहेत ना ते बारीक झाले पाहिजे म्हणून। तर आता आपण खरवसामध्ये टाकण्यासाठी वेलचीची पूड करून घेणार आहोत। तर वेलची मी या मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे आणि थोडी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे, जेणेकरून हे पटकन बारीक होईल। याचा फायदा असा आहे का त्या दुधाला, खरवसाला अगदी छान फ्लेवरसुद्धा येतो आणि आपल्याला जे शरीराला पचण्यासाठी सुद्धा मदत होते। वेलची ही पचण्यासाठी आणि वातासाठी खूप चांगली आहे, म्हणून आपल्याला हे वेलची पावडर यामध्ये घालायची आहे। तर दूध आणि गूळ अगदी छान प्रकारे मिक्स झालेला आहे। तर आपण आता हे छोट्या पातेल्यामध्ये गाळून घेणार आहोत। तर राहिलेलं दूध मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेत आहे आणि तुम्ही चाळणीमध्ये बघू शकता, जो गुळामध्ये कचरा होता तो सगळा यामध्ये निघत आहे आणि शेवटी गुळामध्ये अगदी बारीक खडे, माती, रेती अशीही राहतेच। तर ते आपल्याला गाळणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही कधीही गुळाचं असं मिक्सचर जर केलं तर ते गाळाच गाळा। तर वेगवेगळ्या पातेल्यामध्ये का मी शिजवत आहे, कारण आपण जेव्हा खातो तेव्हा एकदम जर नाही खाऊ शकत ना, तर खरवस कापल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि ते ढिल्लं होऊन हे कोसळतं, म्हणजे त्याचा अगदी गारा होतो। म्हणून मी वेगवेगळ्या पातेल्यामध्ये शिजवत आहे, जेणेकरून मला प्रत्येक वेळेस अगदी छान अशी खरवसाचे खडीची खडी खाता येईल आणि खायलाही चविष्ट लागते तसंच म्हणून। आणि आता आपण यावरून जी वेलचीची पूड केलेली आहे ती घालायची आहे। 2-4 चिमटी आपल्याला वरतून फक्त हे घालायचं आहे आणि आपल्याला हे असंच्या असं पातेलं ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, वेलचीची पूड घातल्यानंतर दूध हे आपल्याला मिक्स करायचं नाही, जसंच्या तसं ठेवायचं आहे। तर पातेल्यामध्ये पाणी घालून घेतले आहे, वरतून जाळी ठेवलेली आहे आणि गॅसही चालू केलेला आहे मी। तर आपल्याला पातेलं असं ठेवून घ्यायचं आहे वरतून। तर दुधाच्या पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून वाफेचं पाणी त्या दुधात पडणार नाही म्हणून। आणि मोठं झाकण वरतून पातेल्यावरती ठेवायचं आहे, जेणेकरून हे पटकन शिजेल। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला हे 15 ते 20 मिनिटं शिजवायचं आहे मीडियम गॅसचा फ्लेम ठेवून। तर मी दुसरंही पातेलं दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलेलं आहे।
तर 15 ते 20 मिनिटानंतर आपण हे चेक करूया। एक्झॅक्ट टाइम तुम्हाला मी सांगू शकत नाही, तर 15 मिनिटानंतर मी हे चेक करत आहे। जर तुम्ही जास्त शिजवणार असाल मोठ्या पातेल्यामध्ये तर कमीत कमी हे 20 मिनिटं तरी शिजवावंच लागेल तुम्हाला। तर इथं करेक्ट 15 मिनिट झालेली आहे। तर मी बघत आहे की खरवस आपलं शिजलेलं आहे किंवा नाही। तर आपल्याला हे बोट लावून चेक करायचं आहे। तर आपलं यामध्ये बोट फसत नाही आहे, म्हणजे हे खरवस अगदी छान प्रकारे शिजलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, हे गरम असताना थोडं नरम असतं, गार झाल्यानंतर हे थोडं कडक होतं म्हणून। तर खरवस अगदी छान प्रकारे थंडही झालेला आहे आणि घट्टही झालेला आहे। तर हा खाण्यासाठी अगदी रेडी आहे। आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत नमस्कार।